तुम्ही पुनर्विकास करताय, मात्र श्रेय घेण्यासाठी ठाकरे गट जो आहे तो अंग्रेजीचे ते प्रयत्न करतात। बघा, श्रेय घेण्यासाठी आम्ही कधी काम करत नाही। बाळासाहेबांनी ते आम्हाला शिकवलं नाही। श्रेय घ्यायला काम करावं लागतं। घरात बसून श्रेय मिळत नाही, घरात बसून प्रकल्प पुढे जात नाहीत। आणि मी एकच सांगतो, काय श्रेय 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 काय फायदा झाला? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने एडिट करून डिलीट करून टाकलं। काय आता तुम्ही क्रेडिट 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 करताय? अरे बाबा, हे क्रेडिट जनतेने द्यायचं असतं, जनतेने सांगायचं असतं चांगलं काम करताय म्हणून। स्वतःच काय मी चांगलं काम केलं, मी असं कधी म्हणालो? मी कधीच असं म्हणालो नाही। हे सगळं काम जे आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने आपण करतोय, एक टीम म्हणून करतोय। आणि म्हणून यापुढे हाऊसिंग डिपार्टमेंट, यूडी डिपार्टमेंट या माध्यमातून देखील या मुंबईचा विकास, मुंबईचा रखडलेला विकास, मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आम्ही करणार आहोत। आता मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी असेल, अजितदादा असेल, आमचं सगळं मंत्रिमंडळ या संपूर्ण विकासाच्या मागे आहे। आणि विकासासाठी आता आम्ही फक्त प्रायव्हेट डेव्हलपरवर पण डिपेंड राहणार नाही, ज्यांनी 20-25 वर्ष सोडून दिले प्रकल्प, असे प्रकल्प आम्ही SRA, म्हाडा, MMRDA, BMC, सिडको या संपूर्ण एजन्सी ज्या आहेत सरकारी, त्यांच्या माध्यमातून ते सर्व प्रकल्प मार्गी लावणार आहोत।